Now we are going to take another thing. We have taken first thing, which is very essential to speak. Hey, हिला तिकडे नाही रे. Hey. The first question. The second question to ask is it pleasant? Many are the empty remarks, and when in vain, worth, useless, when that is useless. Statements that people make in idleness to hurt others. काही दुसऱ्याला दुखवायसाठी कोणी काही बोलतं. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. असे शब्द न बोललेलेच बरे थोडक्यात. अँड द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? मीन्स युअर स्पोकन वर्ड विल बी युजफुल टू द लिसनर. इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? Will our words bring comfort to या बदलेलं ये टमलील गप करताय. Bring comfort to someone? Are we likely to help someone with what we say? Only in that case should we go ahead and असं असेल तरच आपण बोलायचं. जे शब्द म्हणजे ऐकणाऱ्याच्या फायद्याचे असतील, उपयोगाचे असतील असंच बोलायचं, अन्यथा बोलायचं नाही. अदरवाईज यू शुड कीप. आता बघा, इट इज डिफिकल्ट वर्ड. काउन्सिल, ॲडवाईस ऑर गाईड, अफर्मेटिव्ह अँड अफर्मेटिव्ह हे शब्द सगळे समजून घ्या. आता इंग्लिश वर्कशॉप दिला आहे बघा या ठिकाणी. इंग्लिश द सेम वर्ड कॅन बी युज्ड ॲज अ नाऊन इन सम सेंटेन्सेस अँड ॲज वर्ब इन अदर सेंटेन्सेस. काही क्रियापद अशी आहे की ते नाऊन म्हणूनही वापरली जातात आणि क्रियापद म्हणून बी वापरली जातात. वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. रिमार्क म्हणजे नाऊन आणि टू रिमार्क म्हणजे प्रतिक्रिया देणे. ॲज वाईज मॅन वन्स रिमार्क, इकडं वर्ब म्हणून वापरला आहे. इन द सेम वे चेंज. कॅन यू गिव्ह मी अ चेंज? आर हॅव यू चेंज? तुझ्याकडे सुट्टी आहे का? नाऊन. Don't change your word. Don't change your sentence. वाक्य बदलू नका. बरोबर आहे. शो. Don't show. Show me your new pen. For example, show me your new pen. म्हणजे show is used as verb and noun. Don't make show of your wealth. म्हणजे इथं नाऊन म्हणून वापरले. इन द सेम वे रिमेनिंग 1 2 3 थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे आणि थ्रो नाऊन पण आहे, फेक. रिटर्न आणि बेनिफिट यांचा तुम्ही काय करायचा आहे, ॲज अ वर्ब आणि ॲज अ नाऊन म्हणून उपयोग करायचा. या पाचही शब्दांचा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. Our ears are likely funnel because ears are likely funnel. They are always open. दिलेलं आहे त्या ठिकाणी बघा. आणि हे तुम्हाला ब्लँक फाईल काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. राईट अ ब्रीफ समरी ऑफ द स्टोरी ऑफ द यंग मॅन अँड स्पिरिच्युअल टीचर. मेक द यंग मॅन द नॅरेटर. आता नॅरेटर आहे, थर्ड पर्सन करायचे आहे. काय म्हणतोय तो, थोडक्यात सांगायचे आहे. आणि तो स्पिरिच्युअल टीचर मेकिंग द यंग मॅन द नॅरेटर. हा नॅरेटर आहे. यू मे बिगिन ॲज गिवन बिलो. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाईस बिकॉज आय हॅड डायड ॲज कंटिन्यू. अशा प्रकारे. आणि इथं ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेत भाषांतर करा. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू? इज इट ट्रू मीन्स युअर स्पोकन वर्ड इज. तुम्ही म्हणजे बोललेला शब्द खरा आहे का? तुम्ही बोललेला शब्द हा सत्य आहे का?
आणि तुम्ही जो शब्द बोलणार आहात तो उपयुक्त आहे का, युजफुल फॉर टू द लिसनर. ऑल दीज क्वेश्चन्स आर थिंग्स आर युजफुल फॉर लिसनर. आता लँग्वेज स्टडी बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. लक्षात आलं. याचं भाषांतर करायचं वरचं 5वं. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क्ड दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. स्पोकन वर्ड. द सेंटेन्स हॅज टू pairs of opposite, spoken, unspoken. Okay. And master and slave. Spoken, unspoken. master म्हणजे मालक, धनी. slave म्हणजे गुलाम. The contrasting ideas make the sentence more effective. That's why कोणता अलंकार होतो मग त्या ठिकाणी? कॉन्ट्रास्ट, विरोधाभास अलंकार. Putting together opposite or contrasting ideas in one sentence is very literary device. म्हणजे हे साहित्य डिवाइस दॅट इज फिगर्स ऑफ स्पीच. कॉन्ट्रास्ट नावाचा अलंकार मी तुम्हाला मागे सांगितला आहे. इट इज कॉल्ड अँथेसिस नावाचा अलंकार त्या ठिकाणी होतो. कॉन्ट्रास्ट. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल. गिव्ह एव्हरी मॅन दाय इयर. दाय मीन्स युअर. इट इज ओल्ड फॉर्म ऑफ युअर. दाय THY, thy means your, but few thy voice. Give every man thy ear, but few thy voice. सल्ले कमी द्या आणि ऐका जास्त त्यांचं समोर. ट्राय टू लिसन टू अदर. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. म्हणजे इथं हे उदाहरण आलेले आहे आणि त्याचीच उदाहरण आहे. मनुष्य काय करतो, प्रपोज करतो, गॉड त्याला डिस्पोज करतो. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. हे दीज आर द एक्झाम्पल ऑफ लिटररी डिवाइस दॅट इज अँथेसिस फिगर्स ऑफ स्पीच. पेटेन्स इज बेटर बट इट इज हॅज अ स्वीट फ्रूट. आता या ठिकाणी फाइंड सम एक्झाम्पल्स ऑफ अँथेसिस फ्रॉम युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. काही मातृभाषेमध्ये आपण ती वाक्य म्हणजे उदाहरण अँथेसिस नावाचे विरोधाभास अलंकाराची जमा करायची आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करायचं आहे. तुम्हाला विरोधाभास अलंकार शिकवलेला आहे फिगर्स ऑफ स्पीचमध्ये. वी हॅव सीन द क्लॉजेस आर पार्ट्स ऑफ सेंटेन्स. मी क्लॉजेस शिकवलं तुम्हाला. क्लॉजेसमध्ये सांगितलं आहे subordinate clause, main clause. What is the meaning of subordinate clause? What is the meaning of main clause? Subordinate clause means the clause, subordinate clause or dependent clause, what we call in other words. Subordinate clause ला आपण dependent. मग क्लॉजेसचे प्रकार मेन क्लॉज, डिपेंडंट ऑब्लिक सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता याच्यामध्ये त्याचे हे 2 प्रकार झाले. मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज और डिपेंडंट क्लॉज. मग मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. गौण वाक्य हे प्रधान वाक्यावर अवलंबून असते. इफ यू स्टडी हार्ड, कॉमा करा, यू विल गेट मोर मार्क्स. मीन्स यू विल गेट मोर मार्क इट सबऑर्डिनेट क्लॉज आणि यू स्टडी हार्ड हे मेन क्लॉज आहे. बिकॉज गेटिंग मार्क इज डिपेंड अपॉन युअर हार्ड वर्क ऑर युअर स्टडी. आणि त्याचे 3 प्रकार आहे. मग नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. याचे सगळे क्लॉजेस मी तुम्हाला सांगितले. मागचे व्हिडिओ बघा क्लॉजेसचे. त्याच्यामध्ये सगळे नाऊन क्लॉज म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडवर्ब क्लॉज, याचे सगळे उपप्रकार सुद्धा तुम्हाला सांगितलेले. हाऊ डू वी डिसाइड वेदर अ क्लॉज इज अ नाऊन क्लॉज, अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर अ ॲडवर्ब. कसे ठरवायचं, हाऊ टू रेकग्नाइज देम. नाऊन क्लॉज कसं ठरवायचं किंवा नाऊन क्लॉज कसं ओळखायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगितले. देअर इज सिम्पल रूल. एक साधा नियम आहे, समजून घ्या. वी कॅन रिप्लेस अॅन ॲडवर्ब क्लॉज विथ अॅन ॲडवर्ब, अॅन ॲडजेक्टिव्ह क्लॉज विथ अॅन ॲडजेक्टिव्ह, अँड अ नाऊन क्लॉज विथ अ नाऊन क्लॉज. ज्या वाक्यामध्ये ॲडवर्ब असेल तो ॲडवर्ब क्लॉज, ज्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह असेल तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्या वाक्यामध्ये नाऊन असेल तो नाऊन क्लॉज.
आता बघा, बट आय डोंट नो द आन्सर. आन्सर हे काय, नाऊन आहे, मग नाऊन क्लॉज. बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट, नाऊन क्लॉज. ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. What type of story was told? Funny. Adjective clause. Funny story. He told us a story that was funny. Adjective clause. They went away. Adverb clause. हे अतिशय महत्वाची उदाहरणं ही समजून घ्या की तुम्हाला हाऊ टू डिसाइड नाउन क्लॉज, हाऊ टू डिसाइड ॲडजेक्टिव्ह क्लॉज, हाऊ टू डिसाइड अन ॲडवर्ब क्लॉज. Parts of speech. I have taken all parts of speech. They went when you were talking to your friend. They went when you were talking to your friend. Adverb clause. Now complete the following on your own. But I don't know. He told us. They went. Now complete the following on your own. आणि आता हे काय करायचे, कम्प्लीट. बघा, बट आय डोंट नो हाऊ टू स्पीक. ही टोल्ड अस अन इमॅजिनरी स्टोरी. अन इमॅजिनरी स्टोरी म्हणजे काय, एक काल्पनिक गोष्ट सांगितली, म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. दे वेंट अवे, फार अवे. ॲडवर्ब क्लॉज. आय डोंट नो हाऊ टू आन्सर, नाउन क्लॉज. दुसरा आहे ही टोल्ड अन इमॅजिनरी स्टोरी, ॲडवर्ब क्लॉज. आय हॅव कम्प्लिटेड. अँड दे वेंट अवे येस्टरडे. ते काल निघून गेले, ॲडवर्ब क्लॉज. थिंक बिफोर यू यूज. नेम सम रेडी टू इट. रेडी टू इट खाण्यासाठी तयार असणारं अन्नपदार्थ. अँड रेडी टू कुक आणि स्वयंपाक करण्यासाठी फूड आयटम्स अवेलेबल इन द मार्केट, बाजारामध्ये. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप. डिस्कस वेदर इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स अँड वाय दे आर सोल्ड. ते का विकले जातात. डिस्कस द पॉसिबल ॲडवर्स इफेक्ट ऑफ सच फूड आयटम्स. आता या ठिकाणी दिलंय बघा, लिफलेट दिलंय या ठिकाणी, लाईव्ह इंग्लिश. आता तुम्ही वेगवेगळे बघा पदार्थ किंवा ऑनलाईन शॉपिंग करतात. मग ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही कोणता काय म्हणतो आपण त्याला, ऑनलाईन शॉपिंग करताना आपण काय वापरतो, ते का जून काय ते बाजार घेऊन, फ्लिपकार्ट, अमेझॉन, अजून फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स आपण त्या ठिकाणी वापरतो आणि ती खरेदी करू शकतो. मग त्या ठिकाणी हे लिफलेट त्याच्यासाठी दिलेलं आहे बघा. MRP 32, बॅच नंबर, या सगळ्या गोष्टी, आणि हे ISI मार्कचं चिन्ह आहे बघा. व्हिजिटर्स अशा वेबसाईट दिल्या असतात. या वेबसाईटवर भेटा वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता. Given above is the picture of an imaginary food item given packet. म्हणजे या ठिकाणी त्याच्यानंतर लुक ॲट द रॅपर. रॅपर म्हणजे काय, वरचा गुंडाळी असते ती. अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द नेम ऑफ द फूड आयटम इज, त्याचं नाव लिहायचं आहे. इट इज मेड बाय द कंपनी. इट इज डायडॅज फूड आयटम्स, व्हेज ऑर नॉन व्हेज. द डायडॅश साइन indicates whether it is व्हेज ऑर नॉन व्हेज. म्हणजे या ठिकाणी असे तुम्हाला भरायचे आहे. डिस्कस द फॉलोइंग. वाय द रिसिप्ट इज गिवन ऑन द पॅकेट. रिसिप्ट का दिलेली, हा सगळा होमवर्क तुम्हाला सोडवायचा आहे. काय अडचण आली तर मला विचारा, परंतु दिलेला होमवर्क हा सोडवायचा बघा. वर्क इन ग्रुप्स अँड प्रिपेअर अँड अट्रॅक्टिव्ह रॅपर. हे सगळं वहीमध्ये सोडवायचं आहे किंवा वर्कबुकमध्ये हा होमवर्क सोडवायचा आहे वर्कशॉपचा पूर्ण, आणि व्हॉट्सअपवर मला टाकायचं आहे. लक्षात घ्या. ऑर पॅकेट फॉर मेनी प्रॉडक्ट युअर चॉईस. प्रिपेअर अँड ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात करा. हाऊ टू मेक अन ॲडव्हर्टाइज.